नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आगामी स्पर्धा परीक्षेच्या भरतीसाठी तुम्ही सर्वजण जोमाने तयारी करत असालच। या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स हे सोडवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य आणि महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील बरेच प्रश्न हे परीक्षेत विचारले जातात। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा। यामुळे स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व नवीन अपडेट, सर्व पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया। बघा, प्रश्न पहिला काय दिलेला आहे। 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी कोण होते? 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी कोण होते? तर बघा, पर्याय ए आहे इमॅन्युअल मॅक्रॉन, पर्याय बी अब्देल फताह अल सिसी, पर्याय सी ऋषी सुनक, पर्याय डी आहे जो बायडेन। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करायचं आहे। बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इमॅन्युअल मॅक्रॉन। 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे मुख्य अतिथी हे इमॅन्युअल मॅक्रॉन हे होते। पुढचा प्रश्न बघूयात। भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेचे लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आले आहे? बघा, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे। चंद्रयानशी रिलेटेड सर्वच प्रश्न हे अगदी वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात। आपला प्रश्न आहे, भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेचे लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला काय नाव देण्यात आले आहे? तर काय नाव आहे? बघा, पर्याय आहेत ए पर्याय शिवशक्ती पॉईंट, पर्याय बी तिरंगा पॉईंट, पर्याय सी जवाहर पॉईंट आणि पर्याय डी आहे शक्ती पॉईंट। तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिवशक्ती पॉईंट। भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेचे लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आले आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न आहे 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणाला मिळाला आहे? पर्याय आहेत ए पर्याय आहे अल्लू अर्जुन, पर्याय बी अमिताभ बच्चन, पर्याय सी पंकज त्रिपाठी, पर्याय डी आहे रणबीर कपूर। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अल्लू अर्जुन। 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार अल्लू अर्जुन यांना मिळाला आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न आहे इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम राबवली आहे? इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कोणती मोहीम राबवली आहे? तर पर्याय आहेत पर्याय ए आहे आदित्य L1, पर्याय बी आहे सूर्ययान, पर्याय सी आहे भास्कर 1 आणि पर्याय डी आहे गगनयान। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आदित्य L1। इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 ही मोहीम राबवली आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न क्रमांक 5, नुकताच कोणत्या देशाला G20 समूहाचा 21वा सदस्य देश म्हणून स्थान मिळाले आहे? पर्याय ए आहे स्वित्झर्लंड, पर्याय बी आहे सौदी अरेबिया, पर्याय सी आहे आफ्रिकन युनियन आणि पर्याय डी आहे युक्रेन। तर कोणता देश आहे तो ज्या देशाला नुकताच G20 समूहाचा 21वा सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे? तर तो देश आहे बघा पर्याय क्रमांक सी आफ्रिकन युनियन। नुकताच आफ्रिकन युनियन या देशाला G20 समूहाचा 21वा सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न 6 आहे महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय ए आहे रतन टाटा, पर्याय बी आहे मुकेश अंबानी, पर्याय सी गौतम अदानी, पर्याय डी आदित्य बिर्ला। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रतन टाटा। महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न हा पुरस्कार रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न बघूयात। बघा, प्रश्न 7, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? तर कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल? पर्याय ए बघा ब्रह्मपुत्रा, पर्याय बी नर्मदा, पर्याय सी चिनाब, पर्याय डी आहे गंगा। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चिनाब।
जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा चिनाब या नदीवर बांधण्यात आला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चिनाब नदी. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 8. 2023चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक म्हणजेच ODI वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला आहे? तर पर्याय आहे ए भारत, पर्याय बी इंग्लंड, पर्याय सी ऑस्ट्रेलिया, पर्याय डी दक्षिण आफ्रिका. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया. 2023चा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक म्हणजेच ODI वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9. देशातील पहिली अमृत भारत ट्रेन कोठून धावली? कोठून धावली आहे देशातील पहिली अमृत भारत ही ट्रेन? तर पर्याय बघा ए पुणे ते नागपूर, पर्याय बी दिल्ली ते वाराणसी, पर्याय सी अयोध्या ते दरभंगा, पर्याय डी मुंबई ते अहमदाबाद. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अयोध्या ते दरभंगा. देशातील पहिली अमृत भारत ही ट्रेन अयोध्या ते दरभंगा या इथून धावली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 10. नीती आयोगाच्या NITI आयोग म्हणजेच नीती आयोग, नीती आयोगाच्या सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO हे कोण आहेत? तर बघा कोण आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, BVR सुब्रमण्यम. पर्यायांपैकी पर्याय ए आहे परमेश्वरम अय्यर, पर्याय बी अमिताभ कांत, पर्याय डी सुमन बेरी. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, BVR सुब्रमण्यम. नीती आयोगाच्या सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे BVR सुब्रमण्यम हे आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग बघूयात प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय आहे? 2024च्या भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली? पहिली घोषणा तर कोणती आहे? 2024च्या भारतरत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा पर्याय ए लालकृष्ण अडवाणी, पर्याय बी PV नरसिंह राव, पर्याय सी कर्पूरी ठाकूर, पर्याय डी MS स्वामीनाथन. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी, कर्पूरी ठाकूर. 2024च्या भारतरत्न पुरस्कारासाठी कर्पूरी ठाकूर यांची निवड करण्यात आली. पर्याय क्रमांक सी, कर्पूरी ठाकूर हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 12. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 हा कोणाला मिळाला आहे? 2023चा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? तर पर्याय बघा ए पर्याय रेखा, बी पर्याय रजनीकांत, सी पर्याय वहिदा रहमान आणि डी आशा पारेख. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वहिदा रहमान. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2023 हा वहिदा रहमान यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न बघूयात. बघा प्रश्न क्रमांक 13. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक कितवा आहे? तर बघा पर्याय ए 85वा, 80वा, 75वा आणि 90वा. तर हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक कितवा आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 80वा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक हा 80वा आहे. बघूयात पुढचा प्रश्न. बघा प्रश्न क्रमांक 14 काय आहे? नुकतेच उद्घाटन झालेले अटल सेतू कोणत्या 2 शहरांना जोडते? बघा नुकतेच उद्घाटन झालेले अटल सेतू हे कोणत्या 2 शहरांना जोडते? तर पर्याय ए आहे ठाणे आणि कल्याण, पर्याय बी आहे मुंबई आणि नवी मुंबई, पर्याय सी मुंबई आणि पुणे, पर्याय डी आहे मुंबई आणि गोवा. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी आहे आपलं बरोबर उत्तर. पर्याय क्रमांक बी मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना नुकतेच उद्घाटन झालेले अटल सेतू हे या मुंबई आणि नवी मुंबई या 2 शहरांना जोडते. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 2023चा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 2023चा नोबेल शांतता पुरस्कार हा कोणाला मिळाला? तर पर्याय ए मलाला युसुफझई, पर्याय बी नरगिस मोहम्मदी, पर्याय सी दलाई लामा, पर्याय डी ग्रेटा थनबर्ग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरगिस मोहम्मदी.
2023चा नोबेल शांतता पुरस्कार हा नर्गिस मोहम्मदी यांना मिळाला आहे? बघूया त्यानंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. अयोध्या राम मंदिराचे मुख्य वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट कोण आहेत? अयोध्या राम मंदिराचे मुख्य आर्किटेक्ट कोण आहेत? तर पर्याय ए चंद्रकांत सोमपुरा, पर्याय बी राम सुतार, पर्याय सी बिमल पटेल आणि पर्याय डी आहे हफीज कॉन्ट्रॅक्टर. तर उत्तर का आहे? बघा, पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा. अयोध्या राम मंदिराचे मुख्य वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट हे चंद्रकांत सोमपुरा आहेत. यानंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17 आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणाला मिळाला आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा कोणाला मिळाला आहे? तर पर्याय ए विराट कोहली, पर्याय बी नीरज चोप्रा, पर्याय सी मोहम्मद शमी आणि पर्याय डी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हा पुरस्कार 2 जणांना मिळाला आहे. तर बघा, चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकी रेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 हा यांना मिळाला आहे. यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर पर्याय ए राहुल नार्वेकर, पर्याय बी देवेंद्र फडणवीस, पर्याय सी नाना पटोले, पर्याय डी अजित पवार. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राहुल नार्वेकर. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर. यानंतरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19 आहे भारतातील पहिले सौर शहर म्हणजे सोलार सिटी कोणते ठरले आहे? भारतातील सोलार शहर हे कोणते ठरले आहे पहिले? तर पर्याय ए मोढेरा, पर्याय बी इंदूर, पर्याय सी पुणे, पर्याय डी आहे सांची. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सांची. भारतातील पहिले सौर शहर म्हणजे सोलार सिटी म्हणून सांची हे शहर ठरले आहे. यानंतरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 20 आणि शेवटचा प्रश्न आहे बघा, G7 शिखर परिषद 2024 हे कोठे आयोजित करण्यात आली होती? G7 शिखर परिषद 2024 ही कोठे आयोजित करण्यात आली होती? तर पर्याय ए आहे जपान, पर्याय बी आहे जर्मनी, पर्याय सी इटली, पर्याय डी आहे भारत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इटली या ठिकाणी. G7 शिखर परिषद 2024 ही इटली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओनली GK अकॅडमी.